नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 1 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, संपूर्णता अभियान 2.0 कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच नीती आयोग. ओके, तर नीती आयोगाने संपूर्णता अभियान 2.0 हे नुकतेच सुरू केलेले आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, संपूर्णता अभियान 2.0 हे भारतातील नीती आयोग या सरकारी धोरण निर्माण संस्थेने सुरू केलेले आहे. ओके, आणि हे जे अभियान आहे ते 28 जानेवारी 2026 रोजी लॉन्च झाले आहे आणि देशभरातील आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी ब्लॉक्समध्ये प्रमुख विकास निर्देशक जसे की आरोग्य, पोषण, शिक्षण, स्वच्छता इत्यादी यांची पूर्ण संतृप्ती म्हणजेच संपूर्ण 100% कव्हरेज मिळवण्यावर लक्ष केंद्रित करते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. कोणत्या राज्यातील जंगलात हेमिलेसिनम इंडिकम नावाची नवीन मशरूम प्रजाती शोधून काढली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी उत्तराखंड. तर उत्तराखंड या राज्यामधील जंगलामध्ये हेमिलेसिनम इंडिकम या नावाची नवीन मशरूम प्रजाती शोधून काढलेली आहे. ओके, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा ही विद्यार्थी मित्रांनो, कारण की नवीनच प्रजाती शोधून काढलेली आहे नुकतीच. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रज्ञांनी भारतातील नवीन मशरूम प्रजाती हेमिलेसिनम इंडिकम उत्तराखंड या राज्यातील जंगलामध्ये शोधलेली आहे आणि ही प्रजाती हिमालयातील बागेश्वर जिल्ह्याच्या ओक जंगलामध्ये सापडली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 आहे, बॅसिलस सबटिलिस या सूक्ष्मजीवाला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए केरळ. ओके, तर केरळ या राज्याने नुकतेच बॅसिलस सबटिलिस या सूक्ष्मजीवाला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर बघा, आणि असे करणारे ते भारतातील पहिलेच राज्य ठरलेले आहे, म्हणून प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ओके, एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा आहे, तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, 23 जानेवारी 2026 रोजी केरळ सरकारकडून घेतला गेला हा निर्णय आहे आणि म्हणजेच ही घोषणा केली आहे आणि या घोषणेला मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आधिकारिक मान्यता दिलेली आहे. ओके, बघा, हा जो सूक्ष्मजीव आहे बॅसिलस सबटिलिस हे एक लाभदायक प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहे जे की माती, अन्न, पाणी आणि मानवी तसेच प्राण्यांच्या आतड्यांमध्ये नैसर्गिकपणे सापडते. ओके, आणि हे शरीराला महत्त्वाचे ठरते. ओके, आवश्यक असते. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढील प्रश्न बघूयात आपण. भारतीय वृत्तपत्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच 29 जानेवारी. ओके, तर दरवर्षी आपण भारतीय वृत्तपत्र दिन 29 जानेवारी रोजी साजरा करतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 29 जानेवारी 1780 रोजी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट प्रकाशित झाले होते आणि त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या राज्यातील राज्यपालांनी भारतीय संविधानाच्या कलम 213 अंतर्गत समान नागरी संहिता अध्यादेश 2026 ला मान्यता दिलेली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकतीच मान्यता भेटलेली आहे, तर त्या राज्याचं नाव आहे उत्तराखंड. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे उत्तराखंड. या राज्याने नुकतेच म्हणजेच उत्तराखंड राज्यातील राज्यपालांनी भारतीय संविधानाच्या कलम 213 अंतर्गत समान नागरी संहिता अध्यादेश 2026 याला मान्यता दिलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये शतक करणारी पहिली फलंदाज कोण बनली आहे? बघा, पहिलीच फलंदाज असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी नेट सायवर ब्रेट. ओके, तर नेट सायवर ब्रेट यांनी महिला प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये शतक करणारी ही पहिलीच फलंदाज ठरलेली आहे. ओके,
लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच बेगमपेट विमानतळ हैदराबाद. ओके, तर हैदराबादमधील बेगमपेट विमानतळ या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम ज्याचं नाव आहे विंग्ज इंडिया 2026 हा आयोजित केला जाणार आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम असणार आहे हा. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. भारतातील पहिली रजो निवृत्ती क्लिनिक कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने भारतातील पहिली रजोनिवृत्त क्लिनिक सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, कारण की भारतातील पहिलेचे क्लिनिक आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये या समर्पित राजोनिवृत्त क्लिनिकची सुरुवात 14 जानेवारी 2026 रोजी केलेली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र हा भारतातील पहिले राज्य बनले आहे जे की असे रजोनिवृत्त क्लिनिक सुरू केलेले राज्य आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, या क्लिनिकमध्ये महिलांसाठी वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समर्थन, हाडांचे, हृदयाचे आणि हार्मोनांचे तपासणी, औषधे आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे, राज उन्नती हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी राजस्थान. तर नुकताच राज उन्नती हा जो उपक्रम आहे तो राजस्थान या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा जो उपक्रम आहे राज उन्नती हा उपक्रम राजस्थान या राज्य सरकारने सुरू केलेला आहे. आणि हा उपक्रम प्रगती म्हणजेच प्रोॲक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाईमली इम्प्लिमेंटेशन या असा याचा प्रगती याचा लॉंग फॉर्म होतो. ओके, तर बघा, हा जो उपक्रम आहे तो या प्रगती या केंद्र सरकारच्या मॉडेलनुसार राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्प, योजना व नागरिकांच्या समस्या त्वरित आणि परिणामकारकपणे सोडवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो माहिती लक्षात ठेवा. ओके, कारण की तुम्हाला हा जो उपक्रम आहे त्याच्याविषयीसुद्धा माहिती विचारली जाऊ शकते. ओके, त्याच्याविषयीसुद्धा म्हणजे रिलेटेड प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येण्याची चान्सेस आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, मध्य प्रदेशाचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी कोणते वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे 2026. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर 2026 हे वर्ष जे आहे ते मंगूभाई पटेल यांनी नुकतेच कृषी वर्ष म्हणजेच शेतकरी कल्याण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. कारण की आपण प्रश्न म्हणजे आपला व्हिडिओची साईज जी असते ती अगदी 5 ते 6 मिनटाचीच असते, म्हणजेच लेंथ अगदी छोटी असते, पण त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेत असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ओके, आणि भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.